नमस्कार. नमस्कार. रूपाला फुलवत नाही तो अलंकार नाही, प्रतिभेची पारख नाही तो पुरस्कार नाही, लोकांना शिकवत नाही तो अहंकार नाही, आणि मनापासून उमटत नाही तो नमस्कार नाही. आणि म्हणून सर्व उपस्थितांना, सर्व रसिकांना आणि सर्व मान्यवरांना माझा अगदी मनापासून नमस्कार. APJ अब्दुल कलाम जेव्हा देशाचे राष्ट्रपती झाले, अतिशय उच्च पदावर जेव्हा ते पोहोचले, तेव्हा त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, तुम्ही तर आता एवढ्या मोठ्या अत्युच्च पदावर पोहोचले आहात, काय भावना आहे, शब्दात तुम्हाला व्यक्त करता येतील? APJंनी उत्तर दिलं की मला आत्ता या क्षणी अशा व्यक्तींची आठवण येत आहे की ज्यांनी मला हाताला धरून अक्षर गिरवायला शिकवले, आणि तीच गत आज माझी सुद्धा आहे. आज इथे जवळपास सर्व शिक्षक आहेत, आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एकच आपल्या समोर येईल, ते म्हणजे आपण कितीही मोठ्या पदावर गेलो तरी आपलं मूळ विसरता कामा नये, आणि दुसरं म्हणजे कृतज्ञता. आणि हीच कृतज्ञता मला आज या ठिकाणी व्यक्त करायची. आज आयोजकांनी या सर्व आदरणीय मान्यवरांसोबत मला बसण्याची जी संधी दिली, मला पूर्ण कल्पना आहे, मला पूर्ण जाणीव आहे की या ठिकाणी मानाने, अनुभवाने, ज्ञानाने मी खूप लहान आहे, पण तरी सुद्धा या सर्व आयोजकांचे मी अगदी मनापासून ऋणी आहे. आता जे पुस्तक आपल्याकडे आलेलं आहे, ज्या पुस्तकाचं आपण या ठिकाणी विमोचन केलेलं आहे, खरं म्हणजे पुस्तक म्हणजे ग्रंथ, पुस्तक म्हणजे आपले गुरु. लोकमान्य सुद्धा काय म्हणतात पुस्तकांच्या बाबतीत, की मी नरकात सुद्धा पुस्तकांच्या सहाय्याने स्वर्ग निर्माण करू शकतो. एवढी ताकद या पुस्तकांमध्ये आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला जुनी पुस्तकं भेटतात, म्हणजे आपण जी वाचतो, तेव्हा असा भास होतो की आपल्याला जुने मित्रमैत्रिणी भेटल्याचा भास होतो. जेव्हा आपण नवीन पुस्तकांच्या सान्निध्यामध्ये येतो, तेव्हा आपल्याला वाटते की आपण नवीन मित्रमैत्रिणी जोडत आहोत, आणि असंच एक नवीन मित्र, नवीन मैत्रीण आज आपल्या सोबत आहे, ती म्हणजे या पुस्तकाच्या रूपाने. आणि पुस्तकाचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, ते म्हणजे रुधिराच्या स्पंदना. आज तोच आनंद मला या ठिकाणी होत आहे, एक नवीन मैत्रीण भेटल्याचा. आता थोडं मी पुस्तकाबद्दल बोलते. जेव्हा आशाताईंचं पुस्तक माझ्या हातात पडलं, तेव्हा खरंच त्या पुस्तकाचा स्पर्श जो आहे तो मला सुखावून गेला. त्यातलं जे लेखन आहे, त्याचं मुखपृष्ठ असेल, त्यातील मनोगत असतील, ते अगदी हृदयाला हात घालणारे होते. त्याचबरोबर आशाताईंची जी लेखनशैली आहे, ती लेखनशैली सुद्धा तजेल, ताजी, टवटवीत अशीच आहे. आणि म्हणून आशाताईंचं या ठिकाणी त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. दुसरं म्हणजे हा जो कविता संग्रह आहे, हा कविता संग्रह वाचताना मला अजून एक आठवण आली, झोका. आपण सगळेजण लहानपणी झोका खेळलोय. झोक्यावर बसताना आधी तो पाठी जातो, मागे जातो, मग तो मधात थांबतो, आणि मग तो पुढे जातो. तसंच हे पुस्तक जेव्हा माझ्या हातात पडलं आणि जेव्हा मी त्याचं वाचन केलं, तेव्हा ते मला माझ्या भूतकाळात घेऊन गेलं. नंतर ते मधात आलं, मला वर्तमानात त्यांनी जगायला शिकवलं, आणि नंतर ते पुढे भविष्य काळाकडे. तर हे पुस्तक इतकं सुंदर, आणि यातल्या कविता एवढ्या छान आहेत, ते आपल्याला आपल्या भविष्याबद्दल, आपल्या येणाऱ्या आयुष्याबद्दल
त्याच्याकडे डोळसपणे पाहायला शिकवतो, एक नवीन दृष्टिकोन देऊन जातो. हे आपल्याला डोळसपणे पाहायला शिकवतो. म्हणजे शाळेत असताना आपण सगळेजण गणितामध्ये विशाल कोण, काटकोण, त्रिकोण सगळे कोण शिकलो, पण दृष्टिकोन मात्र शिकलेला नाही. हे पुस्तक आपल्याला तो दृष्टिकोन शिकवतो. आताच दादांनी सांगितलं, रायकर साहेबांनी की लिहिते व्हा. तर लिहिते व्हा म्हणजेच काय, तर आता मलाही म्हणजे हा जो कविता संग्रह जेव्हा माझ्या हातामध्ये पडला तेव्हा माझ्यामध्येही कुठेतरी त्या कवयित्री जी आहे ती जागी झाली की नाही आपण पण काहीतरी लिहिलं पाहिजे, काहीतरी आपल्यालाही जमलं पाहिजे. आणि एक आपल्यातला जो काही सुप्त गुण असतो, प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतातच, पण त्या सुप्त गुणाला कुठेतरी वाव मिळाला पाहिजे. म्हणून थोडीशी माझी रात्रीची झोपमोड करून एक 2-4 ओळी मी ज्या रेखाटल्या आहेत त्यालाही मला एक असं वाटतं की जेव्हा हे कवितेचं पुस्तक माझ्या हातामध्ये पडलं तेव्हा त्यातली जी त्या उर्मिला कविताबद्दल जेव्हा आपण म्हणजे भूतकाळातील उर्मिला असेल आणि आता आधुनिक काळातली उर्मिला इथपर्यंत तिचा प्रवास जो आहे तो त्या कवितेमध्ये पूर्णपणे त्यांनी चितारलेला आहे. आणि ती उर्मिला वाचताना सुद्धा मला आताच्या आधुनिक उर्मिलेचं भान आलं. आणि जसं मी आधी म्हटलं की थोडीशी माझी झोपमोड करून म्हणा किंवा दुसऱ्यांना घरातील लोकांना त्रास देऊन एक 2-4 ओळी मी त्या दिवशी मला सुचल्या. कारण आता इथे जसं मी म्हटलं की सर्व शिक्षक जवळपास शिक्षकच आहेत आणि त्यांना माहिती आहे की उद्या 26 जानेवारी आहे, सगळी घाई आहे. आणि आमचं असं असते, आम्ही ज्या संस्थेमध्ये काम करतो तिथे सामूहिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम असते, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, त्याचं सगळं नियोजन, त्या सगळ्या गोष्टी सांभाळून आज या पुस्तकाच्या विमोचनाला मी या ठिकाणी आली. पण थोडक्या मोडक्या ज्या 2-4 ओळी आहेत, सगळे तज्ञ या ठिकाणी आहेत, तर सगळ्यात पहिले मी त्यांची माफी मागेल. समजा काही अक्षरं असतील, काही शब्द असतील थोडे इकडे तिकडे झाले असतील तर त्यांनी कृपया त्याच्यामध्ये काही सुधारणा असतील त्याही सांगाव्या. आणि ती जी कविता आहे ती मी तुमच्या समोर सादर करते. कवितेला तसेही मी काही नाव दिलेलं नाहीये, पण नक्कीच ही कविता संपल्यावर आपल्या समोर त्या कवितेला नाव आपणच द्याल अशी अपेक्षा करते. स्वर्गातून डोकावून पाहत आहे आज सावित्री, स्वर्गातून डोकावून पाहत आहे आज सावित्री, ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या आज कुठे आहेत त्या मुली, ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या आज कुठे आहेत त्या मुली. आपल्याकडे पाहून त्यांना वाटलं आश्चर्य आणि कौतुक, आपल्याकडे पाहून त्यांना वाटलं आश्चर्य आणि कौतुक, आणि निघून गेली सारी त्यांच्या मनातील धाकधूक. मनातच हसल्या आणि बोलल्या त्या मग थांबून, मनातच हसल्या आणि बोलल्या मग त्या थांबून, थकत अशील ना ग हे सारं सांभाळून, घड्याळाच्या काट्यासोबत तुझी चाले कसरत, पण त्यात तुझे स्वत्व तू नाही ना ग विसरत. कर बाई साऱ्यांचं अगदी मन लावून, पण हे सारं करताना स्वतःसाठी ठेव थोडा वेळ काढून. माझ्या मागे होती जशी ज्योतिबांची साथ, माझ्या मागे होती जशी ज्योतिबांची साथ, तुलाही तशीच मिळते ना ग आपुलकीची हात. पण लक्षात ठेव, पण लक्षात ठेव, लोक तुझ्या विचारांची काढतील जरी थिंड, तू तुझ्या सत्कर्माचा सोडू नको पिंड. कपाळाचं कुंकू नि डोळीवरचा पदर पडू नको गौबाई या साऱ्यांचा विसर. शिक्षण दिले, अधिकार दिले, दिले सारे हक्क, अफाट तुझ्या वागण्याने सारे जाईल का ग व्यर्थ. तुझ्याच हातात दिली बाई मी प्रगतीची दोर, संस्कार मूल्य देऊन नवीन पिढीत तर. आज माझ्या मनी आहे एकच आस, राहिलेले कार्य तू देशी पूर्णत्वास, राहिलेले कार्य. आज या प्रकाशनाचा जो दिवस आहे तो इतका छान आहे, सगळ्यांना माहिती आहे सदस्य मी आहे. असं म्हणतात की आज
सूर्यदेव जो आहे तो 7 अश्वांवर आरूढ होऊन पृथ्वीला प्रकाशमान करतो. तशाच शुभेच्छा मी आशाताईंना देते की त्यांच्याही पुस्तकातून, त्यांच्याही साहित्यातून अशाच यशाच्या अश्वावर त्या आरूढ होतील आणि त्यांचं साहित्य जे आहे ते असंच फुलत जाईल अशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.